म्हणूनच खूप बायका कंटेंट क्रिएशनमध्ये उतरत नाहीत. आज मी एका अशा विषयाबद्दल बोलणार आहे ना, की जे सगळ्या बायकांना किंवा जे कंटेंट क्रिएट करतात ना, त्यांना खूप-खूप त्रास देते ही गोष्ट, जी म्हणजे निगेटिव्ह कमेंट आहे. मी ते स्क्रीनशॉट लावलेले आहे, तुम्ही वाचून घ्या. मी असला कुठलाही कंटेंट पोस्ट करत नाही, ज्याच्यामुळे असल्या घाणेरड्या कमेंट येतील किंवा कालच्या परवाच्या व्हिडिओवरती तर एवढ्या घाणेरड्या कमेंट होत्या, की मी त्या कमेंटच ऑफ करून टाकल्या. इतका नीचपणाने, इतक्या घाणेरड्या वृत्तीने आपण एखाद्या बाईला बोलतोय, तर याचा तुम्ही थोडासा विचार करा. तुमच्या घरात आई, बहीण, मुलगी काहीतरी नात्याने तुम्हाला स्त्री कुठल्यातरी नात्याने लागत असेल ना, एवढ्या खालच्या लेव्हलला जाऊन तुम्ही कसं काय बोलू शकता एखाद्या स्त्रीला? बरं असं पण नाही माझा कंटेंट काही व्हल्गर असतो, घाणेरडा असतो किंवा काय. पूर्ण कपड्यामध्ये घरात घातलेल्या कपड्यांमध्ये माझे व्लॉग्स असतात किंवा फूडचे व्हिडिओज असतात. इव्हन मुलींनी केलेली थोडीफार मस्ती असते. माझे डेली व्लॉग्स असतात. काही प्रॉडक्ट आणले तर त्याचे रिव्ह्यू असतात. जे घाणेरडे व्हिडिओ काढतात, ज्या बायका अश्लील व्हिडिओ काढतात, तिथे हे सगळे शेपूट घालून बसतात आणि जे चांगलं कंटेंट बनवतात, बिचाऱ्या चांगल्या घरातल्या बायका असतात, ज्या काहीतरी करू पाहत आहेत, तर त्यांना हे असं डिमोटिव्हेट करायची कामं करतात नालायक लोकं. आणि मी तर असं म्हणेन, की यांच्याकडे सरळ-सरळ दुर्लक्ष करायचं आणि मी इथून मागे हेच करत होते. म्हणजे असा घाणेरडा कमेंट आला ना, की मी लक्ष नव्हते देत बरं का, मी सोडून द्यायची. पण नंतर मी ठरवलं, की असं जर आपण गप्प बसलो, तर यांचं असंच फावत जाईल. तर मग मी रिप्लाय करायला चालू केले यांना. पण रिप्लाय करून पण त्यांची इतकी मेंटॅलिटी स्ट्राँग असते ना, वेगवेगळे अकाउंट काढतात, वेगवेगळ्या नावाने नवीन-नवीन अकाउंट काढतात आणि छळत राहतात. ठीक आहे. त्यामुळं मी तो विषयच बंद करून टाकलाय, की कमेंट वाचायच्याच नाहीत. काही अप्रिशिएटिव्ह कमेंट असतील, काही मुद्द्यांवरती असेल, आपण ज्याच्यावर व्हिडिओ बनवलाय त्याच्याबद्दल काही असेल ना, ऑब्व्हियसली ही डेमोक्रेसी लोकशाही आहे. ठीक आहे. मी काही बोलत असेन, तर माझे काही मुद्दे पटत नसतील, तर तुम्ही त्याविषयी बोला ना. पण माझ्या पर्सनल लाईफविषयी किंवा घाणेरड्या शिव्या किंवा घाणेरडे शब्द वापरून कमेंट करत असाल ना, तर तिथेच तुमची लायकी दिसून येते बरं का. आता इथून पुढच्या व्हिडिओजना मी आहे ना, या कमेंट आहेत ना, सगळ्या पिन करत राहणार आहे. म्हणजे त्यांना त्यांची लायकी कळून येईल. असो आज रविवार आहे, रविवार स्पेशल बिर्याणी केली आहे, या जेवायला.